शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरेंमध्ये होणार लढत। मुख्यमंत्री बनण्याचं कुणी सांगितलं आधी ते ठरवा, त्यांना वेळ लागला असेल, मला नाही लागलं। उद्धव ठाकरेंच्या दाव्यावरून फडणवीसांचा हल्लाबोल। भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत। भागलपूरच्या सभेतून भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल। सीएला विरोध करून काँग्रेस 1984च्या दंगलीचा बदला घेतला। राम मंदिरावर बोलून काँग्रेसने आमच्या आस्थेचा अपमान केलाय। सीए आणि राम मंदिरावरून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। इंडिया आघाडी स्वार्थासाठी एकत्र आले। देशाच्या नेतृत्वासाठी इंडिया आघाडीकडे चेहरा नाही। 4 जून नंतर ते एकमेकांचे कपडे फाडतील। मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल। काँग्रेस म्हणजे विकासाच्या वाटेतील भिंत। वायनाडमध्ये मतदान झाल्यावर सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल। राहुल वायनाड ही सोडतील, लिहून ठेवा। पंतप्रधानांचा राहुल गांधींवर निशाणा। भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा समाजवादी पक्षातून राजीनामा। प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमीकडे राजीनामा सुपूर्द। अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून राजीनामा दिल्याची माहिती। वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंदळकरांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप फेटाळला। शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा करण्यात आला होता आरोप। आदित्यला सीएम पदासाठी तयार करतो असं फडणवीस म्हणाले होते। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट। उद्धव ठाकरेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। काँग्रेस शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही। काँग्रेसची भूमिका दलित विरोधी। मिलिंद देवरांचे काँग्रेसवर गंभीर आरोप। देवरांच्या आरोपावर पटोले राऊतांचा पलटवार। ते म्हणतात आम्ही सर्व संस्था काढल्या। शरद पवारांनी सर्व संस्था काढल्या तर आम्ही काय करत होतो? अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। नारायण राणेंसाठी मनसे लोकसभेच्या रिंगणात। नारायण राणे आमच्या घरचे नेते, त्यांना निवडून आणणारच। मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या वक्तव्यांना फारसं महत्त्व देत नाही। शरद पवारांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करावी। खोटं बोला पण रेटून बोला हा पवारांचा धंदा। विखे पाटलांची शरद पवारांवर टीका। जयंत पाटील यांची शिष्टाई निष्फळ। जेपी गावित निवडणूक लढण्यावर ठाम। काल गावित यांनी दिला होता भास्कर भगरेंना पाडण्याचा इशारा। लोकसभेला पक्षाला कमी जागा मिळाल्याने राष्ट्रवादीतील एक गट अजित पवारांवर नाराज। सूत्रांची माहिती। नाशिक लोकसभेबाबत भाजपच्या नेत्यांचा दबाव झुगारता न आल्याने पक्षात कुजबूज। नवनीत राणांकडून राऊतांचा टीन टप्पर म्हणून उल्लेख। अमरावती को इतने हलके में मत लेना। सुनेवरील टीका अमरावतीकर सहन करणार नाहीत। नवनीत राणा यांचा संजय राऊतांना इशारा। उदयनराजे भोसलेंची नवी राजकीय खेळी। उदयनराजे भोसलेंनी घेतली प्रभाकर घारगेंची भेट। प्रभाकर घारगे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते। उदयनराजेंच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण। राहुल गांधी 24 एप्रिलला अमरावती दौऱ्यावर। मवियाचे उमेदवार बळवंत वानखडेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेला करणार संबोधित। जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक। बैठकीत रावेर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा जयंत पाटलांकडून प्रयत्न। माझी यंदाची शेवटची निवडणूक। शिवाजीराव आढळरावांची भावनिक साथ। तर आढळरावांनी हे मनोरंजक वक्तव्य केलं। यातून त्यांचा मीपणा अधोरेखित झाला। अमोल कोल्हेंची आढळरावांवर खोचक टीका। पंतप्रधान मोदींकडून जाणकारांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख। माझ्या लहान भावाला विजयी करा, मोदींचं परभणीकरांना आवाहन। महाराष्ट्रात लवकरच मोदी शहांच्या सभांचा धडाका। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5 सभांचं आयोजन तर अमित शहांच्या 3 सभांचं आयोजन। रायगडमध्ये राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का। काँग्रेसचे मुश्ताक अंतुले करणार राष्ट्रवादीत प्रवेश। 23 किंवा 24 एप्रिलला पक्षप्रवेश करण्याची शक्यता। जालन्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। माजी नगराध्यक्ष केदार कुलकर्णीसह 15 आजी माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी 85 जणांनी घेतले उमेदवारी अर्ज। संदीपान भुमरे, विनोद पाटील, हर्षवर्धन जाधवांनीही घेतले उमेदवारी अर्ज। वसंत मोरेंकडून पुणे लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल। शक्तीप्रदर्शन टाळत एकटे जात वसंत मोरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। सुरेश बिराजदार यांना विधिमंडळात नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। अजित पवारांचा सुरेश बिराजदार यांना भर सभेत शब्द। भाजपकडून संजय काकडे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न। आशिष शेलारांनी भेट घेऊन संजय काकडेंशी केली चर्चा।
अजित पवारांचा डमी उमेदवारी अर्ज नामंजूर. निवडणूक आयोगाकडून आज झालेल्या तपासणीचा अर्ज नामंजूर, तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर. बसपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मायावती 22 एप्रिलला परभणीत येण्याची शक्यता. बसपाचे उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रचारार्थ सभा होण्याची शक्यता. वर्धा लोकसभा मतदारसंघात सभांचा धडाका. पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर मवियाकडून 2 सभा. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची 22 एप्रिलला होणार सभा. सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात. पावसामुळे बसलेलगाव गरोळगी मार्गावरील वाहतूक ठप्प, तर शेती पिकाचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.